14 ते 16 मार्च दरम्यान आचारसंहिता लागणार। आता आचारसंहिता लागायला 4 ते 5 दिवसच राहिले। त्यानंतर खऱ्या अर्थाने पुढची दिशा ठरेल। जालना येथे विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी रावसाहेब दानवेंचं वक्तव्य। जागा वाटपासंदर्भात अनेक तर्क लावले जात आहेत। महायुतीत शिवसेनेला 5 ते 6 जागा मिळणार अशा चर्चा आहेत। मात्र येत्या 2 दिवसात चर्चांना पूर्णविराम मिळेल। दिल्लीतल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे। संजय शिरसाट यांची माहिती। प्रकाश आंबेडकर आणि शरद पवारांचं कधीही जमलं नाही आणि जमणार नाही। येणारी लोकसभा आम्ही ताकदीने लढू आणि जिंकू। प्रकाश आंबेडकर मवियात राहणार नाही, हा डोंबाऱ्यांचा खेळ आहे। संजय शिरसाट यांची टीका। उद्धव ठाकरेंचा आदेश आम्हाला मान्य असतो। मवियामध्ये सगळं ठरलंय, फक्त अधिकृत यादी जाहीर व्हायची आहे। चंद्रकांत खैरे यांची माहिती। तर राज्यात महाविकास आघाडी 35 जागा जिंकणार, खैरेंना विश्वास। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4हून अधिक जागा देण्यास भाजपचा नकार। बारामती रायगड राष्ट्रवादीला सोडणार। उर्वरित 2 जागांवर 2 दिवसांनी बैठक। सरकार स्थापन करण्यासाठी शिंदे बाहेर पडले तेव्हा मी जात नव्हतो, मात्र त्यांचा फोन आल्यावर गेलो। 40 आमदारात आपला 33वा नंबर आहे। मंत्री गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। मात्र या निर्णयाचा अभिमान वाटतो, गुलाबराव पाटलांचं विधान। ओबीसी समाजाच्या एकत्रीकरणासाठी नवीन पक्ष स्थापन केलाय। लोकसभेसाठी एकूण 18 उमेदवार जाहीर करण्याची आपली तयारी आहे। ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंची माहिती। लोकसभेला अल्पसंख्याकांसाठी 1 जागा दिली पाहिजे, काँग्रेस आमदार अमीन पटेल यांचं वक्तव्य। तर पक्षाने आदेश दिला तर लोकसभा लढवेन, अमीन पटेल यांनी बोलून दाखवली लोकसभा लढवण्याची इच्छा। येत्या काळात मनसे महाराष्ट्रातला एक मोठा पक्ष असेल, मनसे नेते अविनाश जाधवांचा विश्वास। तर लोकसभा लढवण्यास इच्छुक नाही, अविनाश जाधव यांच्याकडनं लोकसभेबाबत भूमिका स्पष्ट। मनसे यापुढे सत्तेच्या दिशेने वाटचाल करेल, मनसे नेते संदीप देशपांडेंचं वक्तव्य। सध्याच्या महाराष्ट्रातल्या राजकीय चिखल राज ठाकरेच साफ करू शकतात, संदीप देशपांडेंचं वक्तव्य। मनसेने मराठी माणसाची आणि हिंदुत्वाची भूमिका घेतली, ती भूमिका भाजपसारखीच आहे, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। आणि आता विदर्भातल्या घडामोडींचा वेगवान आढावा आपण घेणार आहोत। उद्धव ठाकरे 12 आणि 13 मार्च अशा 2 दिवसीय यवतमाळ वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर। राळेगाव पुसद कारंजा येथे उद्धव ठाकरेंचा कार्यकर्त्यांशी संवाद मेळावा। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत वंचितच्या पदाधिकाऱ्यांची बैठक। सुजाता आंबेडकरांनी अमरावती लोकसभा लढवावी, बैठकीत एकमताने ठराव मंजूर। अमरावती वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवईंची माहिती। नागपूरमध्ये किचन साहित्य वाटप कार्यक्रमात भोवळ येऊन एका वृद्ध महिलेचा मृत्यू। तर गर्दी झाल्यानं धक्काबुक्कीमध्ये एका वृद्ध महिलेचा मृत्यू, काही महिला जखमी झाल्याची ही माहिती। अमरावतीच्या पांढरी खानपूरमधील प्रवेशद्वारावर अद्याप तोडगा नाही। हजारो बौद्ध बांधवांचा विभागीय आयुक्तालयासमोर ठिय्या। बांधकामाची परवानगी मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, आंदोलनकर्त्यांची भूमिका। वर्ध्यामध्ये 10वीचा हिंदीचा पेपर फुटला। सेलूच्या यशवंत विद्यालयातला धक्कादायक प्रकार। पेपर सुरू झाल्यावर अर्ध्या तासातच पेपर फुटल्यानं खळबळ। वर्ध्यामध्ये भूसंपादन विभागातल्या अपहार प्रकरणी 6 जणांना अटक। खोटं आणि बनावट कागदपत्र तयार करत तब्बल 2,64,13,000 रुपयांची अफरातफर। तत्कालीन उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांना अटक। वाशिमच्या शिरपूर जैन इथे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेल्या जानगीर महाराज यात्रेला सुरुवात। पंचक्रोशीतील नागरिकांची यात्रेला हजेरी। आणि आता मराठवाड्यातल्या घडामोडींचा वेगवान आढावा आपण घेणार आहोत। सत्ता हे ध्येय नाही, लोकांची सेवा करणं हे मुंडे साहेबांनी शिकवलंय। आपल्याला कोणी माझी केलं हे सांगता येत नाही, कारण आता सगळेच एकत्र आलेत, पण धाड पडली तेव्हा जनतेचं प्रेम दिसलं, पंकजा मुंडेंचं वक्तव्य। हिंगोलीमध्ये उद्या शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी 1,60,000 स्क्वेअर फुटावर भव्य मंडप। 25,000 लाभार्थी कार्यक्रमाला उपस्थित राहतील असा दावा। खासदार हेमंत पाटील हिंगोली लोकसभेच्या उमेदवारीवर ठाम। हिंगोली लोकसभेचा उमेदवार मीच आहे आणि जागा मीच जिंकणार, हेमंत पाटील यांचं वक्तव्य। धाराशिवच्या परंडा तालुक्यातील सोनारी गावात मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांचे भावी खासदार असे बॅनर। ठाकरे गटाच्या ओमराजे निंबाळकरांसमोर उमेदवारी मिळणार का याकडे लक्ष। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हॉटेलमध्ये शिरली कार। लातूर सोलापूर महामार्गावरच्या औसा इथली घटना। अपघातात 2 जणांचा मृत्यू, 3 जखमी। घटनेचं सीसीटीव्ही समोर। बीडच्या परळीतील रेल्वे लोहमार्गावर सीआयडी पोलीस निरीक्षकाचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ। पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती। रेल्वे पोलिसांकडून घटनेचा अधिकचा तपास सुरू। आणि आता पश्चिम महाराष्ट्रातल्या घडामोडींचा धावता आढावा घेऊया। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मोदी बागेत जयंत पाटील आणि शरद पवारांची बैठक। आमदार शशिकांत शिंदे, खासदार श्रीनिवास पाटील, सारंग पाटील यांच्यासह इतर नेते उपस्थित। सातारा आणि बीड लोकसभा मतदारसंघात कोण उमेदवार असेल याबद्दल चर्चा झाली। 5-6 ठिकाणचे उमेदवार निश्चित। बैठकीमध्ये
नंतर जयंत पाटलांची माहिती. तर भाजपला पराभूत करण्यासाठी वंचितला मवियामध्ये घेण्याचा आमचा प्रयत्न. जयंत पाटील यांचं वक्तव्य. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यामध्ये संघर्ष. शाहू महाराजांबद्दल आदर असेल तर निवडणूक बिनविरोध करा, सतेज पाटलांचं वक्तव्य. तर इतका बालिशपणा कुठून येतो, मुश्रीफांचं उत्तर. बारामतीत नीरा इथे खासदार सुप्रिया सुळेंचं निवडणूक चिन्ह नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पदयात्रा. खासदार सुप्रिया सुळेंचा सहभाग. यावेळी स्थानिक लोकांशी सुळेंनी साधला संवाद. इंदापूरच्या कांदल गावात मराठा समाज आक्रमक. लोकसभेच्या प्रचारासाठी लावण्यात आलेले सुप्रिया सुळेंचा फ्लेक्स हटवला. आरक्षण आणि सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचनेची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत राजकीय नेते मंडळींना गावात फ्लेक्स लावू देणार नाही, आंदोलकांची भूमिका. बारामतीत राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवारांना उमेदवारी जाहीर झाल्याची शक्यता. बारामतीत सुनेत्रा पवारांचं प्रचाराचं परिचय पत्रक प्रसिद्ध. परिचय पत्रकात सुनेत्रा पवार यांनी केलेल्या कामांचा उल्लेख. पाटण तालुक्यातील दरडग्रस्त गावांच्या पुनर्वसनाला सुरुवात. मल्हारपेठ पोलीस स्टेशन, प्रशासकीय इमारत आणि अधिकारी कर्मचाऱ्यांसाठीच्या निवासस्थानाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण. साताऱ्याच्या मुनावळे गावातील जलपर्यटन केंद्रांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वतःसाठी जलपर्यटनाचं पहिलं तिकीट काढलं. या कार्यक्रमाला नाना पाटेकर, शंभूराज देसाई, उदय सामंत यांसह अनेक अन्य नेत्यांची उपस्थिती. दरेगावातील दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केली बांबू लागवड. बांबूपासून तयार होणाऱ्या वस्तूंच्या प्रशिक्षण केंद्राचंही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. आणि आता उत्तर महाराष्ट्रातल्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा आपण घेणार आहोत. मनसेच्या 18व्या वर्धापन दिनानिमित्त नाशिकमध्ये मेळाव्याचं आयोजन. मेळाव्यात राज ठाकरेंकडून विविध विषयांवर भाष्य. 9 एप्रिलला गुढीपाडव्याच्या सभेत भूमिका मांडणार. मनसेच्या वर्धापन दिनी राज ठाकरेंची घोषणा. अनेक विषयांवर बोलायचंय राज ठाकरेंचं वक्तव्य. हे डरपोक सरकार स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवतं, तर माझ्या हाती सरकार द्या, सगळे भोंगे एका रात्रीत बंद करतो, राज ठाकरेंचं सरकारला आव्हान. दुसऱ्यांची पोरं खांद्यावर खेळवायची नाहीयेत, राज ठाकरेंचा सध्याच्या राजकारणावर हल्लाबोल. फुटलेले पक्ष आतून एकत्र असल्याचंही राज ठाकरेंचा दावा. अरबी समुद्रात शिवरायांचं स्मारक अजूनही का नाही, राज ठाकरेंचा सवाल. पुतळ्यांपेक्षा गडकिल्ल्यांचं संवर्धन करा, राज यांचा सल्ला. आणि आता कोकणात जाणार आहोत आणि तिकडच्या घडामोडींचा वेगवान आढावा आपण घेणार आहोत. शिवसेना नेते रामदास कदम आणि राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांचा एकाच गाडीतून प्रवास. रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरे हे युतीचे उमेदवार असतील. रामदास कदम यांचं सूचक वक्तव्य. उद्धव ठाकरे गुहागर आणि दापोलीच्या दौऱ्यावर 14 मार्चला जाणार. मुख्यमंत्री शिंदेंची ज्या ठिकाणी सभा झाली त्याच ठिकाणी उद्धव ठाकरे जाहीर सभा घेणार. शिंदे गटावर काय निशाणा साधणार याकडे लक्ष. कणकवली इथे मंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहाचा शुभारंभ. पंतप्रधान मोदींना अपेक्षित असलेलं विकसित भारत उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खातं कटिबद्ध, रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य. सिंधुदुर्गच्या कुडाळमधील नरूर गावाचं ग्रामदैवत असलेल्या कलेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्ताने मध्यरात्री रथोत्सवाचं आयोजन. सजवलेल्या लाकडी रथातनं भोलेनाथांची मिरवणूक. उत्पादन खर्च 130 रुपये असताना काजूला बाजारात केवळ 100 ते 110 रुपये भाव. त्यामुळे कोकणातील काजू बागायतदार शेतकरी अडचणीत. स्वामीनाथन आयोगाप्रमाणे काजूला 200 रुपये हमी भाव देण्याची मागणी. आणि आता मुंबई आणि परिसरातल्या घडामोडींचा धावता आढावा आपण घेऊया. मुंबई लोकसभेसाठी भाजपची महत्त्वाची बैठक. दादरच्या वसंत स्मृती कार्यालयात मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांचा पक्षाच्या सर्व नगरसेवकांशी संवाद. मुंबईत आशिष शेलारांच्या हस्ते 6 डिजिटल प्रचार रथाचं उद्घाटन. मुंबईतल्या 6 लोकसभा मतदारसंघात मोदी सरकारच्या विकास कामांची माहिती दिली जाणार. अमरावतीच्या शासकीय विश्रामगृहात भाजपची महत्त्वपूर्ण बैठक. अमरावतीत कमळ चिन्हावर उमेदवार देण्याबाबत नेते पदाधिकारी आग्रही. बैठकीआधी आमदार रवी राणांनी घेतली चंद्रकांत पाटलांची भेट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.